संशय आला तर सगळ्यात आधी मला कळवा आणि ते पण लगेच कळवा. आलं लक्षात? तुम्ही काही टेन्शन घेऊच नका. बलमा, तो तात्या फरारून कुठं लपून बसलाय काय कळलं तुला? नाही ना, त्याचं काय मागोचं गावनं झालंय. पोलीस त्याच्या मार्गावर आहेत आणि आपले काय सूत्रधार आहेत, त्यांना पण सांगितलं मी लवकर लवकर माहिती काढा म्हणून. ते माहिती आहे मला, पण आपल्या पोरांना सांगा की त्या पंकजच्या घरावर लक्ष ठेवा. तात्या कुणाला जरी भेटला नाही ना तरी त्या पंकजला 100% भेटणार. हा, मला पण तसं वाटतंय ते. आणि तुम्ही हे बघा, फक्त रात्रीच वाघमाऱ्यांवर नजर ठेवू नका, 24 तास त्यांच्यावर नजर ठेवा. त्यांना जरा पण संशय नाही आला पाहिजे की कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवू नये. आणि बाकीच्या पोरांना तात्याचा शोध घ्यायला सांगा. जावा, लागा कामाला. बलमा, आपण पण निघूया लगेच. आपण ना साताऱ्यातला कोपरा आणि कोपरा चेक करू. तो तात्या जर आपल्या तावडीत सापडला ना तर आपलं निम्म टेन्शन कमी होईल. चल गाडी काढ लगेच. आई तुम्ही? आई नमस्कार. आहो राहू दे, असू दे बलमा. आई तुम्ही अचानक कसं काय आला? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, काही अडचण नाही, सगळं ठीक आहे. बरं या ना आत. या 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 मी पाणी घेऊन ये लवकर. बस आई. आई सगळं खरोखर बरं आहे ना? म्हणजे काही टेन्शन नाही ना? अहो खरंच सगळं बरं आहे, काहीच टेन्शन नाही बघा. आणि मंजू पण ठीक आहे बरं का. अहो तीच येणार होती पण तिला काम आलं म्हणून मीच आले. अच्छा, वाघमारे येणार होत्या का? म्हणजे काही काम होतं का त्यांचं? ते आमरीचं काय? बरी आहे ना ती? अहो बरी आहे ती, पण तिची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आता. आई काय कळलं नाही मला, म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? घडलंय ना. हो आपली आमरी आता आई होणार आहे. वा, अहो ही तर आनंदाची बातमी आहे. म्हणजे सत्या, मंजू वहिनी आता मावशी होणार आणि तू काका होणार. वा, म्हणजे आनंदाची बातमी आहे ना, आनंदाची असे म्हणायचं. आई खरंच लई आनंदाची बातमी दिली बघा तुम्ही. अभिनंदन. अहो यासाठी तोंड गोड केलंच पाहिजे. बल मी एक काम कर, कुणाला तर पेढे आणायला पाठव. ते बी साताराचे एकदम प्युअर कंदी पेढे आणायला सांग. जा लवकर. लगेच. ए बशा, एक काम कर, 2-3 किलो कंदी पेढे घेऊन ये लवकर. जा लवकर. लई म्हणजे लई भारी वाटलं बघा. लईच आनंदाची बातमी दिली तुम्ही. तू पप्पा, आई ना एकदम आनंदाची बातमी द्यायला आल्यात आपल्याला. कसली? अहो आपली अमरी आई होणार आहे. अरे काय सांगतोयस? अभिनंदन तुमचंही आणि अमृताचंही. बघा आम्ही काय करू. आणि ही सांगायला तू आमच्या दारात आलीस होय? तुला घेतलं कोणी घरात ग? आणि ही बातमी द्यायला तुझा आमचा काय संबंध? मम्मी, आपल्या दारात आलेल्या माणसाशी असं कसं वागू शकतेस तू? हे बघ, तू त्यांच्याशी संबंध तोडले असशील पण. सत्या ह्यांच्याशी मम्मी बस, मला चर्चा नको आहे या विषयावर. सत्यजितराव तुम्ही शांत व्हा, उगाच स्वाद नका घालू. मी इथं चांगल्या मनाने अवतान द्यायला आले, घरी पूजा ठेवले की या सगळ्यांनी. हे नेबड्याची दणकट मम्मी, काय म्हणायचं का तुझ्या निर्लज्जपणाला? नात ना गोत, तिथं आमंत्रण कोण देत? मम्मी बस. हे बघ, त्या सासूबाई आहेत माझ्या आणि त्यांना ना मी तुझ्या जागी मानतो. जसा तुझा कोणी अपमान केला तर मी सहन करणार नाही, तसा त्यांचा बी अपमान केलेला अजिबात सहन करणार नाही. मग समोर कुणी का असे ना. देवा, परमेश्वरा बघितलं का? या कुठल्या परक्या माणसाच्या पायात माझं स्वतःचं लेकरू माझा अपमान करायला लागलाय. ए सत्या, मी काय खुणी ह्याच्यावर राग करायला? मम्मी हे बघ, अगं सत्यजितराव तुम्ही शांत व्हा, उगाच स्वाद नका घालू. माझ्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण घडू नको व्हायला. अहो आई, असं काय सुद्धा नाही आहे. तुम्ही मम्मीच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नका. मम्मी साहेब, हे बघा मला कळतंय मी इथं आलेले तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण मी चांगल्या मनाने इकडे अवतान द्यायला आले. माझी लेक आई होणार आहे, तिला आणि तिच्या बाळाला तुमचे आशीर्वाद मिळावेत एवढीच माझी अपेक्षा आहे. अहो मी चांगल्या इथून इकडे अवतान द्यायला आले हो, तुम्ही याल अशी आशा करते.
नक्की या सगळे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी ही बातमी जेवढी आनंदाची आहे ना तेवढीच आमच्यासाठी बी आहे. त्यामुळे आम्ही नक्की येऊ आणि सगळेच येऊ. बलमा तू आईना सोडून ये. चला सावकाश जावाय. बाळा, तुला एक खरं सांगू का? मी ना खूप घाबरलीये रे. नाही म्हणजे तू जन्माला येतोयस यात तुझा दोष नाहीये. मीच आई होण्याच्या लायक आहे की नाही तेच समजत नाही. पण हो, मी आता किती जरी खचले असले, कमकुवत असले, तरी तू जेव्हा कधी जन्माला येशील तेव्हा माझी ताकद बनशील. आणि तू तुझ्या बाबांना पण सुधरवशील, खात्री आहे मला. अरे वा, आज लईच टवका दिसतीस. कोणासाठी सुरू आहे एवढं नटणं मुरडणं? अहो असं काय करते, आधी सुद्धा मी तुमच्यासाठीच नटत होते आणि आता सुद्धा. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. आता तरी सुधरा स्वतःला. हे एवढं काय कौतुक घ्या बाळाचं? हा मेलो ड्रामा करणं बंद करा आणि मला पैसे दे. चल पैसे दे. अहो असं काय करताय? हे बघा, या पुढे मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. मला आपल्या बाळाच्या भविष्यासाठी सेव्हिंग केले पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा हे पिणं वगैरे थांबवा आता. ए, तुझ्या बाळाच्या भवितव्यासाठी माझ्यावरती निर्बंध घालू नकोस. दारू प्यायची का नाही तो माझा निर्णय, ते माझं मी ठरवीन. तू उगाच उपदेशांचा डोस पाजू नकोस. हा मला पैसे दे. चल. हो असं काय करताय? आजचा दिवस चांगला आहे. आईनं आपल्या बाळासाठी घरामध्ये पूजा ठेवली. आज तरी पिऊ नका. ए, कसली पूजा? तुला पोरग होत आहे म्हणून ना? मला? अहो असं काय बोलताय? हे बाळ माझ्या एकटीच नाहीये ना, आपल्या दोघांचं बाळ आहे. आई या बाळाला एकतर तू माझ्या मनाविरुद्ध जन्माला घालतेस आणि या बाळाचं एवढं कौतुक कशासाठी करते? हो असं काय करताय? बाळ व्हावं म्हणून लोक नवस करतात. अहो, लाखो रुपये खर्च करतात आणि देवाने हे सुख तुमच्या पदरात दिले तर तुम्ही त्याला असं जिड करू नका, पाप लागल. आई मला लेक्चर देते? लायकी आहे का तुझी? हात दुखतोय सोडा. आता हात फक्त दुखणे इतपत गाया. परत जर मला लेक्चर दिलं ना तर तुझा हात घेऊ खांद्यातनं उखडून काढीन काय. आणि एकतर मला ना लई संशय तुझ्यावरती. होणारं बाळ हे माझं आहे का आणखी कोणाचं आहे? लिमरा